हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 38 साईज कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. साईड पीसचे दोन्ही भाग अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून त्याच्यावरती उलट्या साईडने अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. त्याच पद्धतीने आपण दुसरा भागही रेडी करून घ्यायचा. नंतर कटोरीचे दोन्ही भाग अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे. त्याच्यावरती उलट्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करायचा आणि त्याच पद्धतीने दुसरा भागही रेडी करून घ्यायचा. अशा पद्धतीने दोन्ही योग समोरासमोर ठेवायचे आहेत. सरळ बाजूने अस्तर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. उलटा करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करून घ्यायचा. त्याच पद्धतीने दुसरा योगही रेडी करून घ्यायचा. नंतर बाही घ्यायची आहे. इथे मी बाहीचे दोन्ही शेप कटिंग केलेले आहेत. जो डाऊनचा शेप आहे त्याला अशा पद्धतीने खून करून घेतलेली आहे. नंतर सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आपण जी खून करून ठेवलेली आहे ती बरोबर समोरच्या बाजूने आली पाहिजे, समोरासमोर. नंतर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. खालून एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करून घ्यायचा. नंतर उलटा करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. त्याच पद्धतीने दुसरी बाही रेडी करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सर्व भागांना अस्तर जोडून घेतलेला आहे. आता आपण कटोरी जोडून घ्यायची आहे. साईड पीस वरती अशा पद्धतीने कटोरी ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कटोरी जोडून घ्यायची. कटोरी जोडताना खेचून वगैरे जोडायची नाही, तर
साईड पीस व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती कटोरी ठेवून फिरून फिरून जोडायची. यामुळे कटोरी बरोबर व्यवस्थित मापात बसेल. अशा पद्धतीने कटोरी फोल्ड करून घ्यायची. रुंदीला खालून 1 इंच आणि टक्ससाठी 2.5 इंच मार्किंग करून कटोरीचा टक्स मारून घ्यायचा. टक्स मारून झाल्यानंतर योक जोडायचा आहे. सरळ बाजूने योक ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. सर्व भाग जोडताना आपण डबलची शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने आपण एक भाग रेडी करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरा भागही रेडी करून घ्यायचा. काचपट्टी आणि बटनपट्टीसाठी इथे मी रुंदीला 2.5 इंचाच्या अशा 2 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. तर हाताच्या डाव्या साईडची बाजू आपली आहे. त्या बाजूने आपण पट्टी उलट्या साईडने ठेवायची आहे. अर्धा इंच योकच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. नंतर अर्धा इंच फोल्ड करून पुन्हा आपण शिलाई जिथे मारलेली आहे तिथेच पट्टी फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने वाढीव पट्टी तयार करून घ्यायची. नंतर दुसऱ्या भागाला पट्टी जोडताना समोरच्या बाजूने पट्टी ठेवून योकच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची. नंतर ती पट्टी आतमध्ये डायरेक्ट दुमडून घ्यायची दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने आपण काचपट्टी आणि बटनपट्टी जोडून घेतलेली आहे. नंतर इथे बघायचं की काचपट्टी आणि बटनपट्टी दोन्ही सारख्याच मापाचे झाल्यात का. कमी जास्त असेल तर इथे आपण कटिंग करून घ्यायचं. अजून एक महत्त्वाची टीप, तुम्हाला गल्याची खोली जर वाढवायची असेल तर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून गल्याची कटिंग करून घ्यायची. यामुळे तुमचा गला उंचीला मोठा होईल आणि पट्टी लहान होईल. नंतर अशा पद्धतीने ठेवून दुसऱ्या साईडने सुद्धा कटिंग करून घ्यायची. यामुळे दोन्ही गल्याची खोली सारख्याच मापाची राहील. नंतर आपण गलापट्टी जोडून घ्यायची. त्यासाठी इथे मी तिरक्या पट्ट्या कापून घेते 1.5 इंचाच्या. गलापट्टी जोडताना अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन दाखवल्याप्रमाणे पट्टी जोडून घ्यायची आहे. नंतर गल्याला कट पाडून घ्यायचे आणि पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची सुद्धा पट्टी लावून घ्यायची. अशा पद्धतीने आपले कटोरीचे दोन्ही भाग रेडी करून झालेले आहेत. इथे मी पिनअप करून घेते. तुम्ही इथे काच बटन सुद्धा लगेच करून घेऊ शकता. मागचा भाग घ्यायचा आहे. सरळ बाजूने अस्तर ठेवून
अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कमरेला शिलाई मारून घ्यायची. गळ्याला शिलाई मारताना मधून हाफ नेकला अगोदर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. नंतर दुसऱ्या साईडने हाफ नेकला शिलाई मारून घ्यायची. यामुळे तुमच्या गळ्याला क्रीज येणार नाहीत. नंतर अस्तरच्या मापातच मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची. नंतर गळ्याला कट मारून उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारून घ्यायची. गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आणि जेवढा अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. सेंटरपासून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. रुंदीला घ्यायचा आहे अर्धा इंच आणि उंचीला घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच. तुमच्या साईजनुसार इथे टक्स घ्यायचा आहे. पेक्षा कमी साईज असेल तर 4, 3.5 असा उंचीला घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा. नंतर इथे मी पुन्हा एक अर्धा इंचावरती कमरेला शिलाई मारून घेते. तर इथे गळ्याला एक लेस लावून घेते. मागचा भाग रेडी झाल्यानंतर त्याच्यावरती समोरचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. दोन्ही सरळ भाग आतमध्ये ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डरला शिलाई मारून घ्यायची. शोल्डर जोडून झाल्यानंतर दोन्ही सेंटर अशा पद्धतीने पिनअप करून साईडने अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे. यामुळे तुमचा मागचा पुढचा भाग कमी जास्त होणार नाही. यासाठी तर इथे बघायचं आहे की उंचीला कमी जास्त होतं का, थोडासा इथे कमी जास्त होतं म्हणून करून घेते. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा भाग बघायचे आहेत की व्यवस्थित सारख्याच लांबीचे आहेत का, कमी जास्त असेल तर कटिंग करून घ्यायचं. नंतर शोल्डर सुद्धा बरोबर व्यवस्थित आहेत का बघायचे आहे. कमी जास्त असेल तर कटिंग करून घ्यायचं.
नंतर स्लीवला इथे लेस दिलेली होती, तर इथे मी ती अटॅच करून घेते. तयार झालेले स्लीव शोल्डरवरती ठेवायचे आहेत. बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. बाही जोडताना जो फुगीर शेप आहे तो मागच्या साईडने आणि जो डाऊनमध्ये शेप आहे तो पुढच्या साईडने ठेवून जोडून घ्यायचं. पद्धतीने दुसरी बाही जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पुन्हा आपण पिनअप करून घ्यायचं. दोन्ही सेंटर बरोबर ठेवायचे आहेत आणि साईडला शिलाई मारून घ्यायची. तिने दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. ब्लाऊज फिटिंगसाठी अगोदर आपण कमर घेराचा आहे तयार भाग तो मोजायचा आहे किती आहे. तर इथे हा तयार भाग आहे 19.5 इंच. आपली कंबर आहे 35 इंच, म्हणजे 35चा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे. 35चा दुसरा भाग येतो 17.5 आणि आपला तयार भाग आलेला आहे तो 19.5, म्हणजे 2 इंच जास्त होतं, म्हणून मी दोन्ही साईडने 1-1 इंच सोडून दिलेला आहे. नंतर अशा पद्धतीने पुन्हा मोजून बघायचं आहे. तर बघा इथे 17.5 बरोबर येतं. फिटिंग करताना आपण तयार भाग अगोदर मोजून घ्यायचा आहे. नंतर तुमची कमर असेल त्याचा दुसरा भाग काढून घ्यायचा आणि त्यामध्ये जेवढा जास्त होतो तो दोन्ही साईडने सोडून द्यायचा आहे आणि फिटिंगची मार्किंग करून घ्यायची. नंतर इथे आपण छातीचं मेजरमेंट नाही घ्यायचं, दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे आपला 12चा दुसरा भाग काढून घ्यायचा 6 इंच. अशा पद्धतीने 6 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि सरळ रेषेमध्ये आखून घ्यायचं. अशा पद्धतीने डीप नेक असला तर आपल्याला छातीचं मेजरमेंट लागत नाही फिटिंगसाठी. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आखून घ्यायचं आणि फिटिंगची शिलाई मारायची. फिटिंगची शिलाई मारून घ्यायची. फिटिंगची शिलाई मारून झाल्यानंतर साईडने 1.5 इंचावरती 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारायच्या. तुम्ही फिटिंग इथे बघू शकता किती बरोबर परफेक्ट आलेले आहे एका सरळ रेषेमध्ये. तुम्ही पण याच पद्धतीने ब्लाऊज शिवून फिटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.